गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथ आनंत या राघवाचा जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी सर्वांना. आज आपण संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंग क्रमांक 22 बघतोय. आम्ही तरी आस जालो टाकोनी उदास आता कोण भय धरी पुढे मरणाचे हरी भलते ठाई पडो देह तुरंगी हा चढो तुमचे तुम्हापासी आम्ही आहो जैसी तैसी गेले माना मान सुख दुःखाचे खंडन तुका म्हणे चित्ती नाही वागवीत खंती. संत तुकाराम महाराज इथे सांगतायत की आता आम्ही संसाराविषयी विषयांविषयी जी आस आहे, जो मोह आहे तो सोडून दिलेला आहे आणि हे सगळं टाकून आम्ही उदासीन झालो आहे. उदासीन म्हणजे या सगळ्यांच्या पलीकडे, या सगळ्यांच्या वर बसलेलो आहे. तेव्हा आता आम्हाला कशाचंही भय नाही. आता कोण भय धरी पुढे मरणाचे हरी भलते ठाई पडो देह तुरंगी हा चढो. म्हणजे आमचा देह घोड्यावर बसून ऐश्वर्य भोगो अथवा वाटेल तिथे पडो, आम्हाला त्याची मुळीच खंत वाटत नाही. कारण आता आम्ही मरणाला घाबरतच नाही. माणसाला मरणाचं भय असतंच, म्हणूनच आपण औषध घेतो, दवाखान्यात जातो, आयुष्यभर धनाचा संचय करतो, कारण आपल्याला म्हातारपणी त्रास झाला की आपल्याला पैसे देऊन उपचार घेता येतील आणि आपलं मरण चांगलं येईल, सुखात येईल, म्हणून आपण थोडंफार अध्यात्माकडे वळतो. पण संत तुकाराम महाराज इथे सांगतायत की आता आमचा देह कसाही राहू दे, ऐश्वर्य भोगू दे किंवा वाटेल तिथे पडू दे, आम्हाला मरणाची चिंताच उरली नाही. सगळ्या संतांचं हेच मत आहे आणि आपलं मत, सामान्य माणसाचं मत कसं आहे की सगळं चांगलं असावं, म्हातारपणी सुद्धा हातामध्ये पैसा असावा, माणसं सोबत असावी आणि मरण चांगलं यावं. आपण म्हणतो एखाद्याचं मरण शांततेत आलं की हा म्हणजे धन्य झाला पुरुष, हा माणूस धन्य झाला असं म्हणतो आपण. पण हे खरंच खरं आहे का? दासबोधामध्ये समर्थांनी सामान्य जणांचे विचार आणि संतांचे मरणाविषयीचे विचार याच्यामध्ये सांगितलेलं आहे की सामान्य जन काय विचार करतात. उत्तरायण ते उत्तम दक्षिणायने ते अधम हा संदेही वसे भ्रम साधू तो निस्संदेह. शुक्ल पक्ष उत्तरायण गृही दीप दिवा मरण अंती राघवे स्मरण गती कारणे देहाचा अंत बरा आला देह सुखरूप गेला त्यासी म्हणती धन्य झाला अज्ञानजन. आपण काय म्हणतो, उत्तरायणामध्ये असेल, शुक्ल पक्ष असेल, त्यामध्ये चांगली तिथी असेल आणि त्यावेळेस जर मृत्यू आला तर म्हणजे हा माणूस धन्य झाला असं आपण म्हणतो. देहाचा अंत बरा झाला, खूप त्याला कष्ट लागले नाहीत, म्हणजे तो माणूस धन्य आहे असं आपण अज्ञानाने म्हणतो. जनांचे विपरीत मत अंती भेटतो भगवंत ऐसे कल्पून घात करीती अपुला स्वये. आपलं मत संतांपेक्षा निराळं आहे आणि संतांसाठी ते विपरीत मत आहे. काय म्हणतात समर्थ की आपल्याला असं वाटतं, सामान्यांना असं वाटतं की मरणाच्या शेवटी म्हणजे आयुष्यभर मी चांगलं काम केलं, मी नामस्मरण केलं की मरणाच्या वेळेस तो भगवंत मला घ्यायला येईल आणि त्यावेळेस माझी या जीवाशिवाशी भेट होईल. अंती भेटे भगवंत असं आपल्याला वाटतं आणि त्याच्यामुळे आपण काय करतो, स्वतःचा घात करून घेतो अज्ञानाकारणे. परंतु संतांचं हे मत नाही. संतांचं मत आहे जिवंतपणीच सार्थक करून घ्या. ज्या व्यक्तीचं जिवंतपणी सार्थक झालं नाही त्याला मरणानंतर भगवंत भेटणार आहे का? खरं तर हा परमात्मा जो आहे तोच आपल्याला बोलवतो, चालवतो, आपल्यामध्ये वसलेला तो आत्मा आहे. तो निघून गेल्यानंतर त्याची भेट कुणासोबत व्हायची?
आणि कशी व्हायची? तेव्हा संतांचं मत आहे की स्वतःचं कल्याण आपल्याला या देहात राहूनच करायला हवं, मरणाच्या आधीच करायला हवं. जिता नाही भगवत भक्ती मेल्या कैची होईल मुक्ती, समर्थ म्हणतात. ही मेल्यानंतर काही तो धन्य नाही होणार. संतांचं कसं आहे, संत जीवनमुक्त झालेले असतात. आपल्या साधनेने तपस्येने भगवंत त्यांना मिळालेला असतो, ज्ञानाची प्राप्ती झालेली असते. त्याच्यामुळे आपले जे विचार आहेत ते त्यांच्यासाठी लागू पडत नाहीत. आपण असं म्हणतो की उत्तरायण, शुक्ल पक्ष, तिथी वगैरे वगैरे, परंतु जे खरंच जीवनमुक्त आहेत त्यांना हे द्वैत लागू पडत नाही. जे का जीवनमुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडो रानी अथवा पडो स्मशाने तरी धन्य झाले. की यांचं शरीर, संतांचं शरीर हे रानात पडलं काय किंवा स्मशानात गेलं काय तरी सुद्धा ते धन्यच आहेत. साधूचा देह खितपला अथवा श्वानादिकी भक्षिला हे प्रशस्त न वाटे जनाला मंद बुद्धिस्तव. एखाद्या साधूला मरणाच्या वेळी यातना भोगाव्या लागल्या किंवा प्राण्यांनी त्यांचा देह खाऊन टाकला तर आपल्याला, सामान्य माणसाला काय वाटतं की अरे हे तर कसं शक्य आहे, हे म्हणजे धन्यता नाही ही खरी. पण ही खरी आपली मंद बुद्धी आहे असं समर्थांनी सांगितलंय. आपल्याला अनेक जणांना आपल्यापैकी माहिती असेल की भारतीय संस्कृतीमध्ये असे अनेक ऋषी होते ज्यांना हा देह सोडताना अनेक यातना झाल्या आणि वेगवेगळ्या मार्गाने त्यांचा मृत्यू आला. पण म्हणून ते धन्य झाले नाहीत, ते संत नाहीत असं आपण म्हणू का? मुळीच नाही. पराशर ऋषी इथे उदाहरण देते एक, आणि मग आपण पुढे जाऊ. वसिष्ठ ऋषींचे नातू म्हणजे वशिष्ठ ऋषींचा मुलगा शक्ती आणि शक्तीचा पुत्र पराशर. पराशर हे महान ऋषी होऊन गेले. त्यांच्याच पोटी वेदव्यास जन्माला आले. वेदव्यास हे हा त्यांचा मुलगा, व्यासांचे वडील म्हणजे पराशर मुनी यांचा मृत्यू कसा आला असेल? एकदा जंगलात जात होते, त्यांना माहित होतं आज आपला मृत्यू येणार आहे आणि तो कुठल्या स्वरूपात येणार आहे याचंही ज्ञान त्यांना होतं. परंतु देह हा वेगळा आहे, आत्मा म्हणजे मी आहे, हा देह म्हणजे मी नाही याचं पूर्ण ज्ञान त्यांना होतं. आणि यांचा देह त्या योग्य वेळेला तिथल्या जंगली पशूंनी आक्रमण केलं त्यांच्यावर आणि कोल्ह्यांनी, लांडग्यांनी त्यांचा देह खाल्ला असं वर्णन येतं पुराणांमध्ये. आणि म्हणून हे काही धन्य नाही का? पराशर मुनी संत नाही का असं आपण म्हणू का? मुळीच नाही. हे आपलं अज्ञान आहे. कारण कोल्हे, लांडगे यांच्यामध्ये सुद्धा तोच जीव आहे, तोच परमात्मा आहे यांची अनुभूती त्यांना झालेली असते, यांचं खरं ज्ञान त्यांना झालेलं असतं. म्हणून आपण संत जनांना आपल्या विचारांच्या चौकटीत बांधू शकत नाही. याचं कारण समर्थ पुढे सांगतात. जो जितची असता मेला मरणास मारून ज्याला जन्म मृत्यू न स्मरे त्याला विवेक बळे. जो जिवंत असतानाच मेला म्हणजे या देहापासून विभक्त झाला. या देहाला ज्याने साक्षी भावाने पाहिलं, स्वतःपेक्षा वेगळं पाहिलं, याचा अर्थ काय? तो त्याच्यापेक्षा वेगळा झाला. जो जिता असताच मेला म्हणजे जिवंत असतानाच ज्याने मरणाला सुद्धा मारून टाकलं, मरणास मारून ज्याला जन्म मृत्यू न स्मरे त्याला जन्माचं आणि मृत्यूचं स्मरण राहणार आहे का? ज्याच्या अंगी हा विवेक आहे, आत्मानात्म विवेक जागृत झालेला आहे, त्याला जन्म मृत्यू नाही. जो जन्मलाच नाही ठाईचा त्यास मृत्यू येईल कैचा. विवेक बळे जन्म मृत्यूचा घोट भरिला जेणे. जो कधी जन्मालाच आलेला नाही त्याला मृत्यू येणार आहे का? पूर्ण ज्ञानाने, विवेकाने या जन्माला, मृत्यूला, जन्म मृत्यूच्या चक्राला संतांनी, ज्ञानी लोकांनी गिळंकृत केलेला आहे.
असं समर्थ म्हणतात. आणि हाच अनुभव संत तुकाराम महाराजांना सुद्धा आला. हा काय म्हणतायत, आता कोण भय धरी पुढे मरणाचे हरी. आम्हाला आता भय वाटत नाही मरणाचं. हा देह कसाही जाओ, ऐश्वर्य भोगून जावो, भलते ठाई पडो, देह तुरंगी हा चढो, कसाही जावो, आम्हाला काही फरक पडत नाही. तुमचे तुम्हापासी आम्ही आहो जैसी तैसी. माना मान सुख दुःखाचे खंडन, गेले माना मान सुख दुःखाचे खंडन. म्हणजे मान आणि अपमान असं काही राहिलेलंच नाही, सुख दुःख असं काही राहिलेलंच नाही. तुका म्हणे चित्ती नाही वागवीत खंती. या सगळ्या द्वैताचा आमच्याशी आता संबंध नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही मान अपमान सुख दुःख हा देह कसा राहतोय, ऐश्वर्यात राहतोय किंवा वाटेल तिथे पडतोय, याची कुठलीच खंत मनामध्ये वागवत नाही. संतांची अंतरस्थिती काय हे दाखवणारा हा अभंग आहे. गुरुकृपेशिवाय आणि खरा अनुभव आल्याशिवाय आपल्याला हे समजणं कठीण आहे. पण याच्यासाठी काय करावं? असो ऐसे साधूजन, ज्यांचे घडलिया भजन, तेणे भजने पावन इतर जन होती. हे जे साधूजन खरंच असे होऊन गेले ना, की ज्यांना जन्म मृत्यूचं चक्र बांधू शकत नाही, त्यांचं भजन करूया. ज्यांचे घडलिया भजन, तेणे भजने पावन इतर जन होती. त्यांच्या भजनाने आपण पावन होऊयात. हा 22वा अभंग खरंच आपले डोळे उघडून देणार आहे. आणि याचं निरूपण इथेच थांबवते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा लवावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे.